हमें कोर्ट का फैसला हमें मंजूर नहीं है, इसके खिलाफ हम सर्वोच्च न्यायालय में तो जा सकते हैं, लेकिन कल के कल इसके ऊपर कोई सुनवाई नहीं होगी। सुप्रीम कोर्ट के लिए भी कुछ समय देना पड़ेगा, अब तो समय नहीं रहा, इसलिए हमें तो मंजूर नहीं है, लेकिन उसका आदर करते हुए स्वीकारना तो पड़ेगा, स्वीकार तो करना पड़ेगा। इसलिए कल हम बंद नहीं करने वाले, लेकिन मैं खुद और मैं सारी जनता को और सब मेरे पार्टी के कार्यकर्ता है, महाविकास आघाड़ी के कार्यकर्ता है और जो भी नेता है उनको आह्वान कर रहा हूँ कि आप जहाँ भी होंगे, जिस गांव में होंगे, जिस शहर में होंगे, उसके शहर के और गांव के जो भी मुख्य प्रमुख चौराहे हैं उस पर आकर आप बैठ जाएं। मैं 11 बजे जाऊंगा, 2 घंटे तक तो एक आंदोलन तो करना ही पड़ेगा और मुंह पे काली पट्टी, हाथ में काला झंडा लेकर हम उसका विरोध करेंगे। आप कुछ सूचना के सामने बैठ के बात कर रहे हैं, लेकिन ऐसे में आपके इस आह्वान को देखते हुए क्या आपको लगता है कहीं ना कहीं खुद स्फूर्तता से लोग बंद का बांध पाल सकते हैं? नहीं, देखो, अब जब भी जनता को ऐसे लगे कि मेरे रक्षण करने के लिए कोई सामने नहीं आ रहा है, तो हमने अपने पड़ोसी देश में देखा है, जनता खुद सड़क पर उतर आती है। हम तो यही चाहते हैं कि वो जो स्थिति बांग्लादेश में हुई वो अपने हिंदुस्तान में नहीं होनी चाहिए, और इसलिए जनता की जो भावना होती है उसको एक आवाज़ देनी चाहिए, कोई तो उसको सुनने वाला चाहिए। हम जनता को लगना चाहिए अरे भाई ये मेरे साथ है। तो यही कोशिश हम कर रहे हैं और हम करते रहेंगे, ये आंदोलन रुकेगा नहीं। मैं जल्दबाजी कहना ठीक नहीं है, लेकिन तत्परता, उसको हिंदी में क्या कहते हैं पता नहीं, कोर्ट ने इस मामले पर सुनवाई की और फैसला दिया। मैं अभी अपेक्षा करता हूं कि जो केस है बदलापुर की केस, उस केस पर भी कोर्ट फास्ट ट्रैक क्या होता है वो दिखाएगी और जो भी गुनेगार है उसको सजा सुनाएगी। न्यायालयानं बदलापूर घटनेची शिवमठो दखल घेत जे काही भाष्य केलं काल सरकार आणि पोलिसांनाही, आता ती चपराक सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना नाहीये का? काल कोर्टाने जे थोबडवलं, हा थोबडवला शब्द मी मुद्दाहून वापरला, तो मुख्यमंत्र्यांना आणि सरकारलाच केलं ना. नाही, पण आज सकाळी तुम्ही न्यायालयाच्या भूमिकेचं कौतुक केलं, आता पण करतोय, आता सुद्धा कौतुक करतोय. त्यावेळेस तुम्ही नाही, आता सुद्धा न्यायालयाच्या भूमिकेचं कौतुक करतंय की न्यायालय एवढ्या तत्परतेने हलू शकतं, हे या निमित्ताने समजलं. आणि तीच तत्परता आम्हाला या मूळ ज्या कारणासाठी हे आंदोलन सुरू झालेले आहे त्या कारणासाठी आता कोर्टाने दाखवावी आणि तत्परतेने जे आरोपी आहेत त्यांचे गुन्हे साबित करून त्यांना फासावर लटकावं. अनेक प्रकरणं जे आहेत महाराष्ट्रातली या 2 दिवसात महिला अत्याचारांची पुढे आली, रोज येत आहेत, त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था नाहीये म्हणायचं. तेच तर माझं म्हणणं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहोत. आणि ज्या पद्धतीने सरकारची जबाबदारी झटकते, नुसती झटकत नाहीये तर नराधमांना पाठीशी घालते, नुसतं पाठीशी घालत नाही तर जनतेला गुन्हेगार ठरवते, उत्स्फूर्तपणाने आंदोलन करणाऱ्या जनतेला गुन्हेगार ठरवते, त्यांच्यावरती केसेस टाकले जात आहेत आणि एकूणच एक स्वतःच्या विश्वामध्ये, स्वतःच्या भ्रमामध्ये ते मशगूल आहेत. तर अशा सरकारचा निषेध किंवा त्यांना जागा करणं हे आमचं काम आहे, ते आम्ही करणार. आंदोलन ठरवताना महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नव्हती का? कारण कुठलं हे जे आंदोलन आहे बंद, हे जे आंदोलन नाही, एक वाक्यता होती म्हणून तो बंद केला होता. नीट लक्षात घ्या, आत्ता हा निर्णय संध्याकाळी आलेला आहे. आम्हाला या निर्णयाची अशी अपेक्षा नव्हती, कारण लोकशाहीमध्ये आपल्या आंदोलन करणं याला बंदी नाही आहे. जर त्याच्यात हिंसाचार झाला, त्याच्यामध्ये काही घटना घडल्या तर त्यानुसार गुन्हे दाखल केले जातात, अटका केल्या जातात आणि पुढची कारवाई होते. पण जिथे मी स्वतः पुढे येऊन सांगितलं होतं की उत्स्फूर्तपणाने स्वतःहून सामील व्हा, कारण प्रत्येकाला मुलं बाळं आहेत, प्रत्येकाच्या घरामध्ये मुली आहेत, आई आहे, बहीण आहे, सगळे आहेत. तर त्यांच्यासाठी म्हणून हे आंदोलन आहे. हे आंदोलन थांबणार नाही आहे. जर का तुम्ही बंद आम्हाला करायला देत नसाल तर आम्ही असं म्हणतो की तुम्ही आम्हाला तोंडच उघडू देत नाही, तर आम्ही 11 वाजता उद्या मी स्वतः शिवसेना भवनच्या चौकात येऊन बसणार आहे. तसंच राज्यातल्या सगळ्या नेत्यांना मी सांगतोय, जनतेला सांगतोय की आपापल्या गावात, आपापल्या शहरात, प्रमुख चौकात तोंडाला काळी पट्टी बांधून हातात काळे झेंडे घेऊन ह्या नराधमांचा निषेध करायला बसा आणि सरकारच्या असंवेदनशीलतेचा निषेध करायला आपण बसा. प्रश्न आहे की हा, एक वाक्यतेचा विषय अर्धवट राहिला तर तो आम्ही बंद केला होता.
संध्याकाळी निर्णय आल्यानंतर साहजिकच आहे, पवारसाहेब बाहेरगावी आहेत, मी इकडे बसलो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं नाना पाटोळे एकीकडे आहे, तर आम्ही फोनवरती बोललो आणि फोनवरती बोलून उद्याचा कार्यक्रम आम्ही ठरवलेला आहे. पण एक म्हणजे यामध्ये असं दिसतंय पवार साहेबांनी एक वेगळं ट्विट केलं. हो काँग्रेसने हो, कारण आम्ही एकत्र एका गावात नाही आहोत. एकत्र जर यावर असं आमचं एकत्र ट्विटर हँडल नाही आहे आणि आम्ही जास्त ट्विट करत नाही. ट्विट करणारे आम्ही लोक नाही आहोत. ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवाली लोक वेगळी आहेत. आम्ही जे बोलतो ते समोरासमोर बोलतो. सर, पहिला प्रश्न असा आहे की हायकोर्टाचे नियम तर सगळ्यांनाच माहिती आहेत, तर याची पूर्वकल्पना आपल्याला महाविकास आघाडीने किंवा आपल्याला काही वैयक्तिक हायकोर्टाचा नियम नसतो, नियम घटनेचा असतो. हां. नियम घटनेचा असतो, निर्णय कायदा घटनेचा असतो. घटनेमध्ये कायद्याचा उल्लेख असतो, कोर्टामध्ये नसतो. कोर्ट त्याचं पालन करतं. त्याच्यामुळे आजपर्यंत कधी असं झालेलं नव्हतं आणि याच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. पण उद्या बंद असल्यामुळे, बंदचं आवाहन केल्यामुळे आजच्या आज आम्हाला काही सुप्रीम कोर्टात जाणं शक्य नव्हतं. मात्र लोकांच्या मनामध्ये जी खदखद आहे, त्या खदखदीला जर का आता आम्ही नीट वाचा फोडले नाही तर आणखीन काहीतरी अघटित घडू शकतं. सर, बदलापूर झालं, कोल्हापूर झालं, आणखी काही ठिकाणी याच्या नाही, मी सकाळी तुमच्यासमोर यादीच वाचून दाखवली ना. छोट्या छोट्या घटना घडतात. जर समजा उद्या म्हणजे या पुढच्या काही महिन्यांमध्ये म्हणजे या आठवड्यानंतर 2 दिवसानंतर किंवा एका महिन्यानंतर जर वेळ आली तर परत महाराष्ट्र बंदची हाक देऊ शकता सर्वोच्च नाही न्यायालयात ती जाऊन? मला असं वाटतं की ती जबाबदारी आता याचिकाकर्त्यांनी घ्यावी की याच्यापुढे काही अशी दुष्कृत्य घडली तर त्यांनी व्यक्तिगत जबाबदारी घ्यावी आणि सन्माननीय उच्च न्यायालयाने पण ती घ्यावी. सर, आपको कारण शेवटी कायदा पाळण्याची जर सरकारची तयारी नसेल, त्यांचे पोलीस जर तक्रार नोंदवून घ्यायला उशीर करत असतील तर कोर्टाने त्यांना भाग पडलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी कदाचित कोर्टापर्यंत पोहोचतही नसतील किंवा उघडकीसही येत नसतील. याला जबाबदार कोण? आणि म्हणून उद्याचा बंद होता. तरी देखील मी परत सांगतो, आंदोलन आम्ही थांबवणार नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाग आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि असे गुन्हेगारांना सजा दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. पण ये आंदोलन 30 रुपये होगा. आप तो खुद सेना भवन के नीचे बैठेंगे, लेकिन हर महाराष्ट्र के हर कोने में जहाँ भी मेरे लोग हैं वो खुद, और मैंने तो कहा मेरे नाना पाटोले जी से बात हुई है, जयंत पाटिल जी से बात हुई है, और सारे लोग मेरे पार्टी के कार्यकर्ता, पार्टी के स्थानिक नेता जहाँ भी रहेंगे उस गांव में और हर शहर के प्रमुख चौराहे पर आकर मुंह पे काली पट्टी और हाथ में काला झंडा लेकर बैठ जाएंगे. समय क्या रहेगा सर इसका? 11 से 1-2 घंटा तो हम बैठेंगे. सर, गुणरत्न सदावर्ते जिस तरीके से कोर्ट में चले गए, क्या नहीं, आपको छोड़ लगता है दो. कि सरकार की ओर से कहीं ना कहीं षड्यंत्र करने की कोशिश थी? हो क्या सकती है मुद्दे पर बात, गए? हो सकती है बात, हो सकती है. अचानक कोई भी उठता है और अदालत में जाता है, लेकिन मुझे दुख इस बात का है जिसके खिलाफ वो गए वो उनको शोभा देने वाली बात नहीं थी. माँ और बहनों का जहाँ सवाल आता है तो ऐसे विषय में कोई बीच में आता है तो उसको शोभा देने वाली बात नहीं. आणि मी परत सांगतो की हे आंदोलन विकृतीच्या विरुद्ध आहे. सुसंस्कृत आणि संस्कृती ज्याला आहे त्या प्रत्येक नागरिकांनी या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. हे आंदोलन प्रत्येकाच्या घरातल्या माता भगिनींसाठी आणि मुलीबाळींसाठी आहे. ठीक आहे, चला, धन्यवाद सगळ्यांना. जय महाराष्ट्र. Thank you.